जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा आज वडगाव शिंदे काकडे या गावामध्ये जागृत देवस्थान नागेश्वर महाराजांच्या भूमीमध्ये त्यांच्या समोर नारळ अर्पण करून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून मी आज जिल्हा परिषदला उभा आहे. आणि माझ्या समवेत कालच पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी म्हणजे तुळापूरच्या माजी सरपंच लोचनताई शिवले हे आम्ही दोघं जण आम्ही सर्व सहकारी या गावात आलो आणि आज प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आणि सुरुवात ह्या गावाने अतिशय उल्हासपूर्व जोशपूर्ण अतिशय सकारात्मक आणि प्रत्यक्ष जनतेच्या डोळ्यामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे असं चित्र ह्या गावामध्ये पाहायला मिळालं. आज उत्स्फूर्त स्वागत केलं, बैलगाडीतून मिरवणूक असेल, त्या उत्स्फूर्त फुलाचा वर्षाव असेल आणि निवडणुकीला माझ्या माता भगिनी सज्ज आहेत. सगळे माझे तरुण सहकारी, युवक बंधू, वडील बंधू, सगळे वडीलधारी मंडळी या ठिकाणी जोरात ताकदीने या निवडणूक हातात घेतल्यासारखं चित्र आज वडगाव शिंदे काकडे गाव एक गावात नव्हे तर निरगुडीपासून ते शेवट पिंपरी सांडसपर्यंत आज दुपारी पेरणे ग्रामस्थांनी मोठी एक 700-800 हजार लोकांची सभा घेऊन प्रचाराचा नारळ अर्पण केला आणि सुरुवात केली नाथसाहेबांच्या आशीर्वादानं. त्याचा एक भाग म्हणून आज वडगाव शिंदे काकडे या गावामध्ये आम्ही सर्वजण आलो होतो. उमेदवारी तुमची जाहीर झाली, काय सांगाल जनतेला आपल्या इथल्या माता भगिनी? नमस्कार, मी श्री क्षेत्र तुळापूर गावची माजी सरपंच लोचन विजय शिवले. कालच आमच्या गावामध्ये आदरणीय आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी मला या लोणीकंद जो काही गण आहे त्या गणाची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली. त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक असा आभार मानते. आणि कालच्या दिवसानंतर आजच सर्वप्रथम आज या वडगाव शिंदे काकडे या गटामध्ये एक प्रचाराची एक फेरी तसेच एक नारळ फोडणे हे जो काही कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला असतील किंवा सर्व युवक वर्ग असेल, सर्व शेतकरी बंधू असतील हे अतिशय उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. अगदी शेतकरी आपला बळीराजा सगळे होते. त्याच पद्धतीने त्यांनी आमचं बैलगाडीमध्ये उभं राहून त्या ठिकाणी मिरवणूक काढली आणि हे गाव हे सद्गुरू नागेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेले हे गाव आहे. त्या ठिकाणी आम्ही या आजच्या या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नारळ अर्पण केला. नारळ त्या ठिकाणी प्रचाराचा फोडलेला आहे. अतिशय उत्स्फूर्त असं वातावरण या वडगाव शिंदे काकडे या गटामध्ये आम्हाला आज अनुभवायला मिळालं. निवडणूक ही आमची नसून ही जनतेची निवडणूक आहे अशा पद्धतीने ही जी निवडणूक ही या सर्वसामान्य लोकांनी हाती घेतलेलं आहे असं चित्र या ठिकाणी आम्हाला दिसलं. दादा, गेले महिनाभरापासून तुम्ही प्रचार करताय, तर जनतेच्या काही अडचणी तुम्हाला निदर्शनाला आल्या? जनतेच्या जाणवल्या त्या अडचणी म्हणजे ह्या वडगाव किंवा या शेतीपट्ट्यामध्ये बिबट्याची अडचण आहे. बिबट्याने जरा रानावाना शेतात काम करायला आज शेतकऱ्यांना अडचण आहे. लाईटचं जरा थोडं व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे आणि शाळा इथं जी काही आहे शाळा, त्या शाळेचा मला प्रश्न जरा जाणवतोय जरा. तर शाळेवर काम करावं लागेल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेमध्ये कशी शाळा अजून सक्षम होईल आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी कशी पटसंख्या वाढेल हा एक मोठा विषय मला वाटतो. बाकी मग समस्या ज्या आहेत त्या अजून आपल्याला नंतर कळतील, पण आता जाणवतात त्या समस्या जाणवतात मला. ताई, गेल्या महिनाभर तुम्ही प्रचार करताय, तर प्रचार करत असताना महिलांच्या काही अडचणी आहेत ते तुम्ही समजून घेतलेलेच आहे, परंतु त्यामध्ये मुख्य अडचण काय आहे ते तुम्ही? खऱ्या अर्थाने आज या परिसरामध्ये जसं आता भाऊंनी सांगितलं की हा जो परिसर आहे तो भीमा, भामा आणि इंद्रायणी पाटचा हा परिसर आहे. आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असेल किंवा आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल यांनी या जे काही नदीचे जे सगळे जे आवर्तन आहे किंवा नदीमध्ये छोटे छोटे जे काही बंधारे बांधल्यामुळं हा परिसर असा पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम आहे. आणि त्यामुळे शेतीचं पर्यायाने ऊसाचं पीक या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आहे. आणि आता जे काही बिबट्याची जी काही भेडसावणारी परिस्थिती आहे त्या पद्धतीने जर विचार केला तर आज आमच्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून महिला त्या ठिकाणी उभी आहे. आज आपण शेतीची खुरपणी असेल, बाकीच्या
गोष्टी असतात यामध्ये सातत्याने सक्रिय महिला असतात. त्यामुळं बिबट्याची जी काही भीती आहे ती खऱ्या अर्थाने महिला वर्ग असेल आणि या सगळ्याच वर्गाला आहे. त्यांची छोटी मुलं असतात या सगळ्या गोष्टी आहे ती देखील त्या ठिकाणी आहे. आणि आपण जसं म्हणतो महिलांना घरातल्या वॉटर मीटर गटरपासून सगळ्या गोष्टीचं नियोजन करायला लागतं आणि त्यामुळे पाण्याची समस्या असेल किंवा ड्रेनेजची समस्या असेल किंवा आपण पाहतो आमचं जे काही हा जो परिसर आहे तो महानगरपालिकेचे लगतची गाव आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये ज्या सुधारणा आहेत किंवा ज्या सुविधा आहेत त्या कुठंतरी आमच्या महिला भगिनींना थोड्याशा कमी पडतात. तर त्याच पद्धतीचं जरी जवळची गावं असली आणि जरी ती ग्रामीण भागामध्ये जोडली गेलेली असते तरी त्या पद्धतीचाच विकास कशा पद्धतीने या भागामध्ये होईल. कारण म्हणजे महानगरपालिकेचं किंवा शहराच्या नजीकची गावं असल्यामुळं यामध्ये बाहेरून येणारा देखील क्राऊड खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बाहेरून येणाऱ्या क्राऊडला ह्या शहरातल्या जमिनींचा किंवा तिथल्या भाड्यांचं परवडत नाही. त्यामुळे तो कुठेतरी जवळच्या गावामध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे जवळच्या गावांचं देखील नागरीकरण हे मोठ्या प्रमाणे झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि शहरातल्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या ह्या जवळपास सारख्या आहेत. त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीच्या सुविधा आहे त्याच पद्धतीच्या सुविधा आज ही जिल्हा परिषद ही पूर्ण आर्थिक बाबतीमध्ये खूप सक्षम आहे. आदरणीय भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप सारा निधी आणून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून नक्कीच या भागामध्ये तशा पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा निर्माण करून या महिलांचं जे काही जीवनमान आहे ते कसं चांगल्या पद्धतीने सुखकर होईल हा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आम्ही करू या ठिकाणी असं आम्हाला वाटतं.